उत्तर जाणार, उत्तर काही देणार? प्रश्नच नाही, मला काही प्रॉब्लेमच नाही. मी तिथं सांगतो काय की मला माझा काही म्हणजे मी 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 तुम्हाला सांगतो की माझ्या मनातला जे माझे काम करण्याची जी पद्धत आहे ती जनतेला माहिती आहे आणि मी नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. मी अशा पद्धतीनं ध्रुवीकरण करणं किंवा अशा पद्धतीनं अरे आम्ही मुंगी मारली नाही अशा पद्धतीनं एवढे संवेदनशील लोक आहोत आम्ही, आम्हाला जे ओळखतात लोक. तर अशा पद्धतीनं असल्या प्रवृत्त्या आमच्यात नाही आहेत आणि आम्ही ते कधी करत नाही आहेत. ती त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम्स असतील ते ते चौकशीत बाहेर येतील, पण माझा कुठलाही संबंध नाही. मी त्यावेळी आपले प्रेस मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक त्यावेळी तिथे असायचे, 24/7 तिथं असायचे. ते सुद्धा त्यांनाही माहिती आहे की आमच्या जर कारखान्यावर कोणी तिथून 5 किलोमीटरवर कारखाना आहे, तिथे त्या छोट्या गावामध्ये कदाचित कोणाला राहायला नसेल तर लोक तिथे आसरा घेण्यासाठी कधी कधी आपले मीडियाचे लोक सुद्धा तिथं जाऊन रूममध्ये थांबायचे किंवा काही छोट्या मोठ्या पद्धतीनं काही गरज असतं तर थांबायचे. या पद्धतीचं होतं. माननीय मुख्यमंत्री ज्यावेळी त्यांना भेटायला आले त्यावेळी हेलिपॅड सुद्धा मुख्य कार्य आपल्या ह्याच्यावर होतं, कुठे कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरले. तर मग आता असं म्हणायचं का की हेलिपॅडवर उतरले म्हणजे काही वेगळं आहे, असा काहीच विषय नाही. की आपण एक सार्वजनिक सहकारी कारखाना आहे आणि तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि आपण आंदोलनाला असं कुठेतरी हिंसक वळण लागावं किंवा अशा विचाराचे आपण कधी नाहीच आहेत आणि कधी नव्हतोच. तर तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून सत्ताधारी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते असं म्हणावं, जर तुम्ही असं सगळं म्हणत असाल तर? मला असं म्हणायचं की अशा पद्धतीनं IQ गोष्टींवर किंवा कुठेतरी काही राजकारण म्हणून अशा गोष्टी करू नयेत. म्हणजे मला म्हणायचं की या गोष्टी राजकारण म्हणून कुठेतरी खोट्या नाट्या गोष्टी करणं हे मला वाटतं कुठेही तथ्य नसतं. अनेक लोक जे बोलतायत ते सुद्धा कुठलीही माहिती नसताना बोलतायत. आज तिथे जे लोक असतात, मला हे म्हणायचं की तिथे सर्वपक्षीय लोक असतात, असा काही विषय नसतो. तिथे भाजपचेही लोक असतात, तिथं शिवसेना शिंदे गटाचेही लोक असतात, तिथे अजितदादा गटाचेही लोक असतात, तिथे राष्ट्रवादीचेही लोक असतात. लोक तिथे समाज म्हणून जातात, तिथे कोणी असे एखाद्या पक्ष म्हणून जात नाहीत आणि त्यामुळे त्यांनी पण वारंवार सांगितलेलं आहे की मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी समाजासाठी लढतो. जरांगेंचा बोलत त्यांनी कोण आणि फेस टाइम कॉल कोणी कोणी केलं ते सर्व रेकॉर्ड आहे आणि लवकरच समोर आणून असं देखील फडणवीस सर्व रेकॉर्ड निश्चित लक्षात आणून द्यावं. माझा काहीही विषय नाही. मी एवढंच म्हणतो ना, जर मी 1% जरी कुठल्याही अशा काही दोषात असेल की जिथं काही म्हणजे ज्याला प्रक्षोभक काहीतरी गोष्टी केली, जरूर मराठा समाजाला मुलांना आणि त्यांच्या भवितव्यासाठी आरक्षण मिळावं यासाठी सर्वच लोक एकत्र आहेत. त्यात मी पण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का? हो, मिळायलाच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं कुठल्या हिंसक वळण लागावं किंवा अशा पद्धतीनं काही करावं. अशा कुठल्याही गोष्टी आम्ही केलेल्या नाहीत, करणार नाहीत. आणि मी तुम्हाला 100% विश्वासाने सांगतो की मी जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काहीही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल. जर मी 1% जरी दोषी असेल तर 99चाच विषय नाही सांगतो, 1% जरी दोषी असेल. विधानसभा हो या विधान परिषद, आप पे सीधे आरोप बीजेपी के विधायक करता है कि आपका इसमें हाथ है, आपकी ओर से उन्हें निधन दिया गया, सारी स्क्रिप्ट आपकी ओर से जाती है, शरद पवार की ओर से जाती है, क्या इसमें सच्चाई है? आप किस तरीके से खुद के बारे में? ना शरद पवार जी का कोई स्क्रिप्ट है, ना शरद पवार जी का इसमें कोई सहभाग है, ना मेरा यानी हमारा सहभाग कहाँ तक है, जब तक कि समाज के लिए कुछ ज़रूरत है, पानी पिलाना है या कुछ उनको भूखे हैं तो थोड़ा नाश्ता पोहा वगैरह कुछ एक स्टॉल लगाना है, उसके हद तक है। जो मुझे लगता है पूरे महाराष्ट्र में सभी जगह पे निश्चित तौर पर लोग एक इंसानियत की माध्यम से निश्चित तौर पर लोग करते हैं। लेकिन मैं एक दावे के साथ कहता हूँ कि जो भी आरोप है बिल्कुल उसमें सफ़ेद झूठ है, उसमें कोई भी सच्चाई नहीं है, उसमें कोई भी मैं ये बोलना चाहता हूँ कि कोई भी उसमें पुरावा या उसमें कोई भी सबूत नहीं है, ये मैं बहुत साफ तरीके से कहना चाहता हूँ। और इसीलिए जरांगे पाटिल जी का जो भी आंदोलन है ये आज का नहीं है, निश्चित तौर पर कई सालों से वो आंदोलन कर रहे हैं, मराठा समाज के लिए आंदोलन कर रहे हैं और मराठा समाज के जो भी नई पीढ़ी आ रही है उनके भवितव्य के लिए, उनको न्याय दिलाने के लिए उनका ये आंदोलन है और मराठा समाज का इन जनरल उसके पीछे निश्चित तौर पर
उसके पीछे पाठिंबा है, उसकी साथ है। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि कोई गलत तरीके से ये आंदोलन किया जाए। इसके लिए कोई भी उसको